हाय. टीनेज मुलं आणि त्यांचे पालक हा आहे आजच्या व्हिडिओचा विषय. हा विषय मी घ्यावा असं खरं तर खूप दिवस अनेकांची मागणी होती आणि त्यानुसारच आता आजचा हा विषय घेतला आहे. पण या विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे आणि पालकांचे इतके प्रश्न आहेत की मला असं वाटतं की याची एक सिरीज होईल. तर त्यामुळे एकाच भागात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं नाही आहे. पण एकेका भागातनं आपण एकेका विषयाला फोकस करू शकतो आणि त्यानुसार त्याबद्दल माहिती देऊ शकतो. तर आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न तयार झाले असतील किंवा तुमचे काही वैयक्तिक तुमच्या मुलांशी डील करतानाचे प्रश्न असतील तर आयदर तुम्ही या व्हिडिओच्या खाली लगेच प्रश्न विचारू शकता किंवा तुम्ही मला वैयक्तिकरित्या मेसेंजरला सुद्धा प्रश्न विचारू शकता वैयक्तिक असतील तर. आणि किंवा तुम्ही हेही सुचवू शकता की पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय काय विषय हाताळलेले आवडतील, तुमचे काय आत्ता समोर प्रश्न आहेत. तशा अनुषंगाने तुमच्या प्रश्नांचं कायम स्वागत असेल. तर आजची ही सिरीज मी आजपासून सुरू करते. तर हा असेल पहिला भाग की वयात येणारी मुलं आणि त्यांचे पालक. आपण जर थोडं आपल्या लहानपणात डोकावून बघितलं तर कदाचित आपल्या आईवडिलांनासुद्धा हा काळ डिफिकल्ट वाटला असेल. मुलांना कसं वाढवायचं हा. तर मला असं वाटतं की हा फार युनिव्हर्सल प्रश्न असेल. प्रत्येक पिढीतल्याच पालकांना हे जाणवत असेल की टीनेजमध्ये आल्यानंतर मुलांना हाताळणं खरंच खूप जड जातं आहे. तर त्यामुळे हा आत्ताच्याच काळातला प्रश्न आहे असं समजून न घाबरून जाता प्रत्येक पिढीनं याच्यात हे प्रश्न जाणवलेले आहेत. त्यांनी त्यांच्या परीने त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं आपण आत्ता अशा काळात आहोत जिथे आपल्याला विज्ञानाची पूर्ण माहिती घेता येऊ शकते, सायकॉलॉजीमधली माहिती घेता येऊ शकते, सोशल कल्चर या सगळ्या संबंधीची माहिती घेता येऊ शकते. तर त्यामुळे मला असं वाटतं आपण तसे आता भाग्यवान काळात आहोत जिथे आपल्याला पेरेंट म्हणून खूप काही माहिती मिळवणं शक्य आहे, ज्याच्या आधारे आपल्याला मुलांना हाताळणं वाढवणं सोपं जाऊ शकतं. तर नॉलेज नेहमीच की असते कुठच्याही गोष्टीला सॉल्व करण्यासाठी. तर सुरुवात करताना आता मी म्हणेन की मुळात हे टीनेज आणि याचे प्रश्न म्हणजे नेमकं काय. आपण टीनेज त्याला म्हणू शकतो जिथे आपल्या मुलांची वयात येण्याच्या काळापर्यंत जाण्याची सुरुवात होते. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण समजा धरूयात की 13 ते 15 या वयामध्ये मुलं वयात येत होती. तर पौगंडावस्था असं आपण मराठीमध्ये म्हणतो त्याला. तर त्याच्याही थोडंसं अलीकडच्या काळापासून आपण सुरुवात करू. कारण आजकाल असं झालं आहे की वयात येण्याचं वयसुद्धा मुलामुलींचं थोडंसं अलीकडे आलेलं आहे दिसतं असं आपल्याला. त्याची पुन्हा अनेक कारणं आहेत, त्यावरही बोलू आपण. पण हा काळ लवकर आल्यामुळे त्याच्या आधीपासूनच काही प्रश्न सुरू होतात. तर ह्यासाठीच आपण या काळाकडे थोडंसं फोकस करूया की नेमकं होत काय असतं मुलांमध्ये मुलींमध्ये. तर बघा, आपलं मूल हे अतिशय निरागस असतं लहान असताना आणि त्याचं सगळं विश्व म्हणजे म्हणजे मुलाचे आईवडील, त्याचं घर आणि काय त्याचे घरामध्ये असणारे किंवा आसपासचे जवळचे नातेवाईक आणि त्याचे दोस्त, हे त्याचं विश्व अगदी छोटूसं असतं. आणि त्यामुळे त्याला सांभाळणं, त्याच्यात आपले संस्कार रुजवणं, आपण जेही सांगतो आहे ते त्याला ऐकायला सांगणं हे खूप सोपं जातं पालकांना. आणि त्यामुळे तोपर्यंत मूल वाढवणं हा मोठा काही इश्यू कधी बनत नाही. इश्यू तेव्हा वाटायला लागतं जेव्हा मुलं प्रश्न विचारायला लागतात. मुलं तुम्ही सांगितलेलं चड्डीशी ऐकत नाहीत आणि प्रत्येक गोष्टीला का, असं का, हेच का, मीच का, असे जेव्हा प्रश्न यायला लागतात तेव्हा पालकांना वाटायला लागतं की मुलगा किंवा मुलगी उद्धट झालेत, उलट उत्तरं द्यायला लागलेत आणि त्यांचा पारा डोक्याचा सरकतो आणि तेही बोलायला लागतात. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून मुलंही बोलायला लागतात आणि अशा पद्धतीने एक वाद किंवा भांडणाचं स्वरूप तयार होतं घरात. आणि ही डोकेदुखी बनते की आत्तापर्यंत ज्या मुलाला मी अतिशय छान वाढवलं, मला सोपं जात होतं, मी जे म्हणीन ते हा मुलगा ऐकत होता आणि आता हा मुलगा असा का वागायला लागला आहे. तर ही सगळी अवस्था म्हणजे हे होणारे प्रश्न आहेत पालकांसाठीचे. तर मी म्हणेन की आपण थोडंसं मागे डोकवून स्वतःचा पण काळ थोडासा आठवून बघायला पाहिजे. आपणही या वयातून कधीतरी गेलेले होतो आणि आपल्यालाही काही प्रश्न मूल म्हणून खूप जाणवलेले होते.
आपल्यालासुद्धा आपले आई वडील फार रिस्ट्रिक्ट करत आहेत असं वाटत होतं. त्यांचे सगळे नियम आहेत ते झुगारून द्यावेसे आपल्यालाही वाटलेले होते. आपणही त्यांच्याशी खूपदा वाद घातलेले होते. तर हे सगळं आपणसुद्धा केलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला किमान आपल्या मुलांना समजून घेता आलं पाहिजे की ओके, या वयाचं हे लक्षण आहे की हे असं होणार. आता हे असं का होतं हे थोडंसं बघूया. मुळात वयात येतानाची प्रोसेस जी असते ती ही आहे की मेंदूतून हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होते. मी हे खूप सिम्प्लिफाय करून सांगते आहे. तुम्ही यातलं डिटेलिंग असेल ते तुम्ही Google सर्च करून अभ्यास करू शकता. पण सर्वांना समजेल अशा भाषेत मी अतिशय सोपं करून सांगते आहे की मेंदू जनरेट करतो काही हार्मोन्सनं की ज्यांनी आपल्या शरीरामध्ये घडामोडी व्हायला सुरुवात होते. कारण आता मूल वयात येण्याची सुरुवात तयार झालेली असते. जसं की आता स्त्रीमध्ये स्त्रीबीज तयार होणं किंवा पुरुषांमध्ये विरुद्धलिंगी आकर्षणाची सुरुवात होणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू हार्मोनल गोष्टींमुळे सुरुवात व्हायला म्हणजे चालू व्हायला सुरुवात होते ह्या सगळ्या गोष्टींची बेसिकली. आणि अचानक मुलाला म्हणजे आपण स्वतः थोडंसं स्वतःचं आठवावं. अचानक आपण कोणीतरी आहोत ही जाणीव व्हायला लागते. तुम्हाला मुलांची लक्षणं दिसायला लागतील. त्यांचा बराचसा वेळ आरशासमोर जायला लागतो. कारण आता ते आधी जसं स्वतः आरशात बघत होते त्याच्यापेक्षा खूप वेगळे स्वतःकडे बघत आहेत. मे बी त्याच वेळेला कोणीतरी त्यांना रिस्पॉन्ड करत असेल, छान दिसतो म्हणत असेल, छान दिसते म्हणत असेल. आता त्यामुळे चेंजेस यायला लागलेले असतात. त्यांचा बराचसा वेळ निरखण्यात जातो स्वतःला. त्यांना असं वाटतं की मला पण आता माझं मत आहे, मी मोठी व्हायला लागली की मी मोठा व्हायला लागलो आहे. तर त्यामुळे आपलं मत काहीतरी मुद्दाम वेगळं काहीतरी सांगणं, व्यक्त होणं, हे म्हणजे त्यांना मोठेपणा किंवा मी मोठं झाल्याची जाणीव वाटायला लागते. तर त्यामुळे हा त्यांचा स्व डेव्हलप होण्याचा काळ आहे. त्यामुळे हे सगळं होणं खूप स्वाभाविक आहे. तर हे बदल जे व्हायला लागतात ते मुळात सुरू होतात शारीरिक बदलांपासून. तर हार्मोन्सच्या स्त्रावामुळे झालेले हे जे बदल असतात, आता त्याचं मानसिक पण काही गोष्टी बदलायला लागतात. मी जसं म्हटलं की मुळात स्व डेव्हलपमेंट सुरू होते की मी म्हणजे कोणीतरी आहे, माझी मतं, माझी आवड, माझी निवड. आत्तापर्यंत जी केलेली सगळी निरीक्षणं असतात त्यांना एक आता अर्थ प्राप्त व्हायला लागतो. आता ते त्यांचा विचार थोडक्यात कॉम्प्लेक्स विचार करण्याची जी क्षमता आहे मेंदूची ती वाढते आणि त्यामुळेच एकाच गोष्टीकडे ते अनेक डायमेन्शन्स देऊन बघायला लागतात. तर ही सगळी प्रक्रिया ही एका माणसामध्ये म्हणजे पूर्णत्वाकडे जाण्याचीच प्रक्रिया आहे, माणूस होण्याचीच प्रक्रिया आहे. तर त्यामुळे त्या सहज भावनेने पालक म्हणून आपल्याला बघता यायला पाहिजे. आणि म्हणून थोडं आधीपासूनच पालकांनी मनाची तयारी केली पाहिजे की हो, हे सगळे बदल होणार आहेत, हळूहळू टप्प्याटप्प्याने होणार आहेत. याच्यासाठी आधी मी स्वतःला तयार केलं पाहिजे. तर मला असं वाटतं मी आज इथेच थांबते. आपल्याकडे वेळ कमी आहे. पण पुढच्या भागांमध्ये मी हळूहळू वेगवेगळे टप्पे घेऊन येईन आणि तुमच्या प्रश्नांचंही स्वागत असेल. मी आता इथेच थांबते आहे.